हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल स्टडी विथ संदीप सर. अभ्यास तुमचा साथ आमची या यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी यातील स्वाध्याय 1.1 संख्याज्ञान यातील स्वाध्याय 1.1 मागच्या सेशन मध्ये कंप्लीट केलाय. आजच्या सेशन मध्ये 1.2 हा आपण पूर्ण पाहणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत पाहायचं आहे. नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर करून द्यायचं आहे. आणि मित्रांनो, जर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन हवे आहे तर बाजूची बेल आयकॉन नक्की प्रेस करा. ओके, चला तर सुरुवात करूया. मग मित्रांनो, आपल्या शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी यातील जो स्वाध्याय 1.2 आहे त्यातला प्रश्न क्रमांक पहिला बघा. ओके, तर प्रश्न क्रमांक पहिला बघूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे की या ठिकाणी बघा दिला आहे 83,643 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किमतीतील फरक किती असणार. 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक विचारलाय बघा. मग पहिले 3 याची स्थानिक किंमत किती, तर याच्या मागे जेवढ्या संख्या आहेत ना तेवढे शून्य घ्यायचं. म्हणजे 3 वरती किती संख्या, त्याच्या मागे 1, 2 आणि 3 संख्या, बरोबर. नंतर दुसरी 3 याची स्थानिक किंमत काय, तर याच्या मागे किती संख्या आहेत, ते काही नाही, म्हणून हा 3. आणि यांच्यातला फरक म्हणजेच मित्रांनो वजाबाकी. मग यांची वजाबाकी किती असणार हे विचारलंय. चला तर मग वजाबाकी करू. बघा, इथून याने जाणार नाही, हा याच्याकडे, हा याच्याकडे, हा याच्याकडे जाईल. इथे उरणार बघा 2. याला दिले, इथे याच्याकडे 10 झाले होते, त्याने त्याला परत 1 दिला म्हणजे त्याच्याकडे 9 राहिले. याने पण त्याच्याकडे 9 आणि याला दिला तो. ओके, 10 झाले. 10तनं 3 गेला, राहिला 7. 9तनं काहीच नाही जात 9, इथे पण काहीच नाही गेला 9, इकडेही काहीच नाही गेला 2. म्हणजे आन्सर बघा किती, 2997. काय आहे आन्सर, 2997. ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे. ओके, क्लिअर आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जाऊया बघा पुढच्या प्रश्नाकडे. ओके, एकूण एक म्हणजे पूर्ण पुस्तक आपण तुमचं या ठिकाणी कंप्लीट करणार. त्यासाठी स्टडी विथ संदीप सर हे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. बघा, पूर्ण सिलेबस तुमचं जे हे पुस्तक आहे ना मित्रांनो, बघा हे पुस्तक तुम्ही जे आणलंय नवनीतच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा. ओके, यात तुम्हाला जे प्रश्न दिलेत ना सोडवायला, ही पूर्ण आपण आपल्या ह्या चॅनलवरती पूर्ण करणार बघा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन प्रेस करून द्यायची. ओके, बघा पुढचा प्रश्न. 3x अधिक y ही 2 अंकी संख्या 66 आहे. जर एकक स्थानी 6 असेल तर x बरोबर किती. बघा, आता ही 2 अंकी संख्या आहे. काय सांगितलं यांनी, ही संख्या 2 अंकी आहे, बरोबर. म्हणजे 3x अधिक y ही संख्या काय आहे, 2 अंकी संख्या आहे. ओके, ती संख्या जर 66 असेल आणि एकक स्थानी जर 6 असेल, म्हणजे या वायच्या जागी जर 6 असेल मित्रांनो, एकक स्थानी 6 असेल. मग आता बघा, तर या एक्सच्या जागी काय असणार हे विचारलंय. मग मित्रांनो लक्ष द्या, या ठिकाणी बघा आपण ती आपली जी संख्या होती ती किती होती, 66, बरोबर. 66 म्हणजे एकक स्थानी 6, 6 गुणिला 1 म्हणजे हा होणार 6. दशक स्थानचा 6 गुणिला दशक स्थानी म्हणून 10 ने गुणायचं, 6 60 होणार. यांनी सांगितलं एकक स्थानी 6 आहे, यस हा मिळाला. मग आता दशक स्थानची संख्या बघा काय आहे, ही आहे 3x आहे ना. या एकक स्थानी इथे आहे तुमचा 6, दशक स्थानी मग काय असला पाहिजे 60. म्हणजेच मित्रांनो हा 3x कोणाच्या समान आहे, 60च्या समान आहे. बघा क्लिअर ना, हा 3x कोणाच्या समान, तर 60च्या समान. मग आता याला आपण सोडू, मग काय करायचं बघा, हा x ला काय करतोय 3 गुणतो. जर याला इकडे पाठवला तर भागेल, म्हणजे x बरोबर किती मिळणार, 60 भागीला 3. बघा 60 भागीला 3 म्हणजे आता 60चे 3 भाग करा, 3 दुने 6 आणि हा 0. म्हणजे x ची किंमत किती असणार, x ची किंमत असेल 20. आहे का ऑप्शन, बघा ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. बघा क्लिअर काय. ओके, व्हेरी गुड. चला जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. चला बघा पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, 2p अधिक q ही 2 अंकी संख्या जर 17 आहे,
जर एकक स्थानी 7 असेल तर p बरोबर किती? या एकक स्थानी जर 7 असेल तर p बरोबर किती हे विचारलंय. पुन्हा बघा मित्रांनो, जर ही 10 अंकी संख्या आहे, एकक स्थानी कोण 7 म्हणजे 7ला गुणायचंय एकाने, 7 1 7 होतो बरोबर. आणि दशक स्थानी काय आहे 1 म्हणजे त्याला गुणायचं 10 ने, तर तो किती होतो 10 बरोबर. मग दशक स्थानी काय आहे 10 पाहिजे. इथे दशक स्थानी काय लिहिला गेला आहे 2p, म्हणजे 2p हा कोणाच्या समान तर 10च्या समान. काय असेल 2p कोणाच्या समान असेल 10च्या समान असणार. हा गुणतो इकडे पाठवा, काय करेल भागेल, म्हणजे p बरोबर असणार 10 भागीला 2. तर p ची किंमत मिळणार 2 पंचे 10. तर p ची किंमत किती मिळेल 5. क्लिअर ना, 2ने भाग दिले 10चे 2 भाग, p ची किंमत मिळाली 5. ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. क्लिअर मित्रांनो, ओके व्हेरी गुड. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ओके, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करायचंय. ओके ना फ्रेंड्स. ओके बघा पुढचा प्रश्न. चला तर मग बघा याचा आन्सर करायचं. बघा प्रश्न काय आहे 5 मग स्टार मग 4 मग स्टार बरोबर. प्रश्न आहे बघा 5 या ठिकाणी स्टार पुन्हा 4 आणि मग पुन्हा स्टार. या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे, तर फुल्यांच्या जागी कोणता अंक असेल. म्हणजे हे जे स्टार केलेत ना हे फुलं, यांच्या जागी कोणता अंक असेल की त्या दोघांची वजाबाकी केल्यास वजाबाकी किती यायला पाहिजे फरक 297 बरोबर. मग याला कसं सोडवायचं बघा. तर पहिले आपण मानू की 1 आहे बरोबर. पहिले मानलं मी 1 आहे. जर 1 इथे असेल 1 इथे असेल तर 1 जर इथे घेतला तर एकाची किंमत किती होणार 100 होऊन जाईल बरोबर. एकाची किंमत 100 आणि त्याच्यातनं ह्या एकाची किंमत 1 वजा करावं लागेल. कळत आहे ना. हा किती एकक दशक शतक स्थानी म्हणून 100 बरोबर. 2 संख्या आहेत मागे म्हणून 100 वजा बाकी केली तर 99 येतं. म्हणजे हे आन्सर आहे का नाही. मग आपण घेऊ बघा 5 आहे असे समजू. ओके ना, 5 आहे असं जर समजलं तर बघा इथे 5 इकडे पण 5 म्हणजे काय होणार 5 नंतर 2 संख्या म्हणजे हा होणार 500 आणि त्याच्यातनं 5 मायनस करायचे किती होणार 495 आहे का बघा. आपल्याला 297 पाहिजे होतं आन्सर, म्हणजे हा पण नाही. मग हा घेऊन बघूया 2 घेऊन बघू मित्रांनो आता. ओके 2 घेऊन पाहू. इथे जर 2 असेल इथे पण 2 जर असला तर हा होतो बघा 200. 200तनं 2 काढा बघा किती येणार. 200तनं 2 काढले बघा किती 198. आपण नाही. ओके मग हा नक्की असणार बरोबर. नक्की असेल तरी पण आपण एकदा त्याला चेक करून घेऊया मित्रांनो बघा. ओके मग बघा त्याला कसं चेक करायचं तर ती संख्या कोणती बघा ती काय आहे 3 आहे. मग इथे 3 इथे 3 3 म्हणजे मित्रांनो 300 आणि हा 3 त्याच्यातनं मायनस करा बघा किती 300 मधनं 3 मायनस केले तर 297. हे ना हे तुम्हाला पाहिल्याबरोबर देखील कळतं की 297 300तनं 3 मायनस केल्यानंतर येतो. म्हणजे आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार आहे. क्लिअर आहे का. ओके चला व्यवस्थित समजतंय ना मित्रांनो सर्वांना. व्हेरी गुड. चला बघा पुढचा प्रश्न. चला तर याचा आन्सर करा बघा. काय आहे 57 83 542 या संख्येमध्ये. ओके या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे. 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे बघा. ओके चला यालाही सोडवूया बघा. आता 4 या अंकाची स्थानिक किंमत बघा. 4 कुठे इथे 4ची स्थानिक किंमत 4 आणि त्याच्या मागे कोण आहे एक संख्या म्हणून 0 द्या. 4ची स्थानिक किंमत किती आहे 40. मग आता ती यांच्यातनं ओळखायची मित्रांनो बरोबर. मग बघा आता यांच्यातनं कशी ओळखायची. हा 4 10चा चौथा घात म्हणजे एकावरती सरळ सरळ बघा किती 1 2 3 आणि 4 0 चौथा घात म्हणजे बरोबर. मग आता याच्याने काय होणार संख्या ही अशी होईल म्हणजे ही पण नाही. तिसरा घात म्हणजे 1 शून्य कमी होईल. दुसरा घात म्हणजे 2 शून्य कमी होतील. पहिला घात म्हणजे हा पण कमी होऊन जाईल म्हणजे 40 आहे का यस हे आन्सर असणार बघा. कळतंय ना. चौथा घात होता म्हणून मित्रांनो बघा
चौथा घात होता म्हणून ह्या प्रकारे, तिसरा घात असेल तर 4वर फक्त 3 शून्य येतील. ओके, याच्यात हे पण नाही. दुसरा घात आहे म्हणजे 4वर किती 2 शून्य येतील, म्हणजे हा पण नाही. आणि पहिला घात आहे म्हणजे 4वर फक्त 1 शून्य येणार, म्हणजे यस हे आन्सर असणार बघा. क्लिअर ना, कळून जाईल मित्रांनो, काही अडचण नाही बघा. ओके, व्हेरी गुड. चला बघा पुढचा प्रश्न, याला सोडवा. बघा यात काय सांगितलंय, 53.436 या संख्येत 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे बघा. 3च्या किती पट असणार हे विचारलं आहे बघा. क्लिअर ना मित्रांनो. बघा मग आता ह्याला सोडवायचं. बघा या संख्येमध्ये 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे बघा. ही मित्रांनो ही तुमची कोणती बाजू, उजवी बाजू. ओके, आणि ही इकडची डावी बाजू मित्रांनो. जशी तुमच्या हातांच्या बाजू आहेत त्याच प्रकारे माना. बघा आता या संख्येत 4च्या उजवीकडील 4 आणि 4च्या उजवीकडील हा 3 याची स्थानिक किंमत किती आहे, 0. बघा याच्या पुढे एक संख्या 0 आणि मग 3 आहे बरोबर. हा, या 3 या अंकाची स्थानिक किंमत ही 4च्या डावीकडील हा 4 आणि याच्या डावीकडील बघा 3 पॉइंटच्या पुढे आहे, म्हणजे ती संख्या असेल 3. 3 बघा काय म्हटलंय, 3 या अंकाच्या स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट, 3च्या 6ची आलं की सरळ गुणायचं, ह्या 3च्या एक्स पट म्हणूया आपण त्याला. किती पट, एक्स पट असणार. ओके, या प्रकारे लिहून घ्यायचं मित्रांनो. मग आता बघा इकडे हा 0.03 हा याला गुणतो, इकडे पाठवल्यास भागेल, बरोबर मिळणार एक्स. ओके ना, हे कळालं ना तुम्हाला आता. ओके बघा मग आता पॉइंट नंतर इथे 2 संख्या, मग आपण इथे पॉइंट ठेवून इथे पण 2 संख्या वाढवून घ्या, काहीच फरक पडत नाही. आता पॉइंट काढून टाका, मग वरती 3 आणि खाली झाला 300. मग आता जर याला आपण भाग दिला 3 1 3 3 1 3. ओके, मग आता बघा काय राहिलं, 1/100. याला जर सोडवलं बघा, छेदस्थानी 2 पॉइंट म्हणजे 2 शून्य आहेत म्हणून पॉइंट 2 घर पुढे आणायचा बघा, 0.01 हे झालं अंश. आता याच्यात शोधायचंय. हा जर बघा हा वर्ग आहे म्हणजे हा 100 असणार बरोबर, याच्यातनं 100 मिळतो. हा काय असेल तर हा 0.1 मिळणार बरोबर. हे याच्याने काय मिळणार मित्रांनो, बघा मायनस मध्ये आहे म्हणजे ऑलरेडी तो 0.01 आहे बरोबर. इथे एक छेद आहे म्हणजे याच्या खालीच तो 0.01 असा मिळतोय बरोबर. आणि याला अजून सोडविलं तर काय होणार मित्रांनो, तो अजून पुढे चालला जाईल. ओके, इथून हे मिळतंय तुम्हाला याच्यातनं, आणि इथून काय मिळतंय 0.01 मिळतोय मायनस दुसरा घात म्हणजे 0.2 घर पुढे, म्हणजे तुमचं आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर डी आहे बघा. ओके ना, तुमचं आन्सर काय असणार, ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. क्लिअर मित्रांनो, कळतंय सर्वांना. बघा मायनस वा घात असेल ना तर पॉइंट पुढे घेऊन जायचा, आणि प्लस वाला घात असेल तर 0 मागे वाढवायची एकाच्या. कळतंय ना. बघा जर 10चा मायनस दुसरा घात तर एकाच्या पुढे पॉइंट नंतर 2 संख्या असल्या पाहिजे, आणि 10चा जर दुसरा घात असेल तर एकाच्या मागे 2 शून्य असली पाहिजे. कळतंय ना, म्हणजे पॉइंट मागे जाईल आणि पुढे येईल, हे लक्षात ठेवायचं बरोबर. ओके, क्लिअर मित्रांनो, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणत्या संख्येतील 4 व 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे. आता या दिलेल्या अंकांमध्ये काय म्हटलंय, पुढील पैकी कोणत्या संख्येतील 4 व 5 या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे. बघा आता याच्यात 4 आणि 5 म्हटलंय ना, 4 आणि 5, 5ची स्थानिक किंमत किती आहे मित्रांनो, 500. 5च्या मागे 2 संख्या म्हणून, आणि 4ची स्थानिक किंमत 4च आहे, म्हणजे यांची बेरीज केली तर किती मिळतो, 504 बरोबर. ही याची बेरीज झाली. आता इथे 5ची स्थानिक किंमत किती, 50, आणि 4ची 4 असणार, म्हणजे यांची बेरीज किती तर 54. याची बेरीज इथे 5ची स्थानिक किंमत किती आहे, 500, कारण 5 नंतर 2 संख्या. 4ची स्थानिक किंमत किती,
40, कारण 4 नंतर एक संख्या म्हणजे यांची एकूण किती होणार 540. हे झाली याची. इथे 4ची स्थानिक किंमत 40, 5ची स्थानिक किंमत 5, दोघांची प्लस केली 45. ओके, आपल्याला काय म्हटलंय बेरीज सर्वात जास्त आहे, मग याची बेरीज 504, याची बेरीज 54, याची बेरीज 540, याची बेरीज 45. म्हणजेच मित्रांनो 540 हे आन्सर बरोबर असणार. बघा ही बेरीज सर्वात मोठी म्हणजे ऑप्शन सी बरोबर असणार आहे. क्लिअर काय मित्रांनो, ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. ओके ना, क्लिअर आहे. ओके, तर बघा मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल, स्टडी विथ संदीप सर, स्टडी विथ संदीप सर ह्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर सरळ सरळ बघा आपल्या ह्या चॅनल वरती तुमची शिष्यवृत्ती, नवोदय, NMMS आणि 5वी पासून 10वी पर्यंत सर्व सब्जेक्टचा स्वाध्याय, प्रत्येक विषयाचा स्वाध्याय मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 5वीची शिष्यवृत्तीचे, 8वीच्या शिष्यवृत्तीचे, 5वीच्या नवोदयचे, NMMS 5वीचे पण आणि 8वीचे पण सर्व विषयांचे पूर्ण सोल्युशन मित्रांनो तुम्हाला आपल्या या चॅनल वरती मिळणार आहे, स्टडी विथ संदीप सर ह्या युट्यूब चॅनलला. तर त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. ओके फ्रेंड्स, पुन्हा भेटूया बघा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत. आजचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेशन मध्ये कळवायचं मित्रांनो, आणि तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर करून द्यायचंय. लाईक केलं नसेल लाईक करून घ्या. ओके फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ओके, थँक्यू, बाय, बेस्ट ऑफ लक.